मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे। आणि जे तिथं सामान घ्यायला कोणी जर बघितलं त्याला 5,000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे। नमस्कार। सध्या बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणावरून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। मुंडेवाडी गावामध्ये हा ठराव घेण्यात आला होता की मराठा बांधवांच्या दुकानामध्ये कोणीही जायचं नाही, त्यांच्या दुकानामध्ये जर कोणी गेलं तर त्याला 5,000 रुपयाचा दंड ठोकावण्यात येईल। त्या ठिकाणी मुंडेवाडी गावापासून जो नांदूर फाटा आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मराठा समाजाच्या कोणत्याही दुकानावर जायचं नाही असं त्या ठिकाणी ठराव घेण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या वंजारी समाजाकडनं हा ठराव घेण्यात आलेला होता। त्यासोबत कुणी डॉक्टरनी जर तुम्हाला सांगितलं की मराठा समाजाच्या मेडिकलमध्ये जा किंवा त्याच मेडिकलमध्ये तुला जावं लागेल तर थेट डॉक्टर बदलून टाका असं देखील त्या व्हिडिओमध्ये बोलल्या जाते। तर चला पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ काय आहे। मेडिकल उगलमुगले डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उगलमुगले डॉक्टर सांगताय एखाद्या मेडिकल मध्ये जा। बागोद्वारकाच्या इथं जाऊन मेडिकल घ्यायचं, एखाद्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही। आणि उगलमुगला जर म्हणला की नाही ह्याच मेडिकल मध्ये जा तर त्याचा दवाखाना सोडायचा आणि बरगावच्या दवाखान्यात जायचं। आणि जे तिथं सामान घ्यायला कोणी जर बघितलं त्याला 5,000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे। 2,000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे। आणि ते पैसे दंड ज्याला होतील त्यांना दंड नाही जर दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही। बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही। आणि ते सप्त्याच्या टायमाला जेवढे दंड वसूल होतील ते सप्त्याच्या टायमाला। आणि सप्ताह आपल्या गावामध्ये सप्ताह करतो त्या सप्त्यामध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे। मराठ्याचा महाराज पूर्ण कसला पाहिजे। मान्य कसा शेपरेटच्या कोणी प्यायचं नाही। चहा जरी प्यायला गेला तर 4 गिलास पाणी प्यायची, अर्धाच कप चहा प्यायचा। शेपरेटच्या पील त्याला सुद्धा दंड होईल। एक चहा दोघांना प्यायचा। तीनदा जाऊन द्या पण एक कप दोघांच्याच हातात दिसला पाहिजे डबल करून। ते आधी चहा सांगायचा, चहा टेबलवर ठेवला की पुन्हा दुसरा गिलास सांगायचा। 2,000 रुपये दंड। 2,000 टपऱ्या सुद्धा पुढे घ्यायच्या नाहीत मराठ्याच्या, इथून गावातून न्यायच्या। गावातल्या उडाल्या तर भरगाव जाऊन पुढे घेऊन यायचं। दारू सुद्धा कुठेच प्यायची नाही। दारू सुद्धा मराठ्याची जिंकतेच आहे। काय काय जायचं नाही तर मुंडेवाडीत 2 दुकान आहेत, मुंडेवाडीच्या दुकानावर प्यायचं आणि इथून खिशात घालून न्यायची पण फाट्यावर घ्यायची नाही। मराठ्याच्या धाब्यावर जेवायला जायचं नाही। वजाऱ्याच्या बाबा गाव सायचं खेरकर बाबानं आपला बरगाव बाबा टाकलाय। मराठ्याच्या बारवर जाऊन दारू पेत बसायचं नाही।